त्या पहाटेची. आमचे रामराय बरे आरामात दुपारी जन्माला आले, त्यामुळे सगळे भक्तगण ते आरामात उठून येऊ शकतात. पण या आमच्या लाडक्या हनुमंतरायाच्या जन्माच्या दिवशी मात्र लोकांना फार कष्ट घ्यावे लागतात. त्यातूनही ते कष्ट सोसून म्हणजे आपली छान निद्रा सोडून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यामुळे श्रोता बघता श्रीरामचं माझे सहाय्य असणारे किंवा दोघांनी नमस्कार करते. आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात. आजच्या आपल्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. संत तुकाराम महाराजांचं आपल्याला गुणगान काला पण ऐकलं म्हणजे त्यांचा अधिकार इतका मोठा आहे की त्यांच्यासारख्या व्यक्तीने हे सांगणं की शरण शरण जी हनुमंत. आता दोन वेळेला म्हटलेले शरण शरण. जर दोघांचेही आपण चरित्र पाहिलं म्हणजे आमच्या हनुमंत रायांचं सुद्धा आणि तुकारामांचं सुद्धा, तर दोघेही काय झालेले शरण गेलेले भगवंताला, म्हणून दोन वेळेला शरण शरण. आणि बऱ्याचदा असं असतं की लोकांना एकदा सांगितल्यावर समजतं, म्हणून दोनदा सांगण्याची आपली परंपरा असते, म्हणून दोन वेळेला शरण जा शरण. आता वास्तविक पाहता आमचे हे जे तुकाराम महाराज भक्त आहेत विठ्ठल, पण गोडवे घातल्यात या अभंगामध्ये आमच्या हनुमंतरायाचे. तर मनामध्ये बऱ्याचदा असा प्रश्न येतो, विठ्ठलाचा भक्त आणि हनुमंताचे गुणगान का गातो? तर हे जे संत असतात ना, हे संत काय करत असतात? तत्व जाणत असतात. जरी सगुण अवतारामध्ये भगवंतांनी अनेक रूपांमध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले असतील, परंतु सगळ्यांच्या ठिकाणी नांदणारं तत्व मात्र एक असतं. म्हणून आमचे अनेक संत हनुमंतरायांवर सुद्धा अभंग रचतात, गणपती बाप्पावर सुद्धा अभंग रचतात, आई जगदंबेवर पण अभंग रचतात आणि दत्तगुरूंवर सुद्धा अभंग रचतात. आता कसं असतं, आकाशामध्ये सूर्य एकच असतो, पण जर खाली घट 100 करून ठेवलेले असतील तर 100 घटांमध्ये आम्हाला 100 सूर्याची प्रतिबिंब दिसतात. म्हणून सूर्य 100 आहेत का? नाही, सूर्य एकच. एकदा एक मनुष्य चांगली बऱ्यापैकी सुबत्ता होती, घरामध्ये देवाऱ्यातले देव होते सोन्याचे. बरं, सगळं छान चाललेलं होतं, बराच काळ असा गेलेला होता. आणि नंतर नंतर थोडीशी म्हणतात नाही का घराण्याला अधोगती येते, तसं अधोगती यायला सुरुवात झाली. हो म्हणता होती ती लक्ष्मी सगळी जायला लागली आणि गरिबी, इतकी गरिबी आली की खाण्यापिण्याचे वाटे निर्माण झाले. मग आता करायचं काय? घरामध्ये होतं नव्हतं ते सगळं विकून कसं बसून चाललेलं होतं. आता विकण्यासाठी काही उरलेलं नव्हतं, उरले होते ते फक्त देवाऱ्यामध्ये देव. आता काय करायचं? नाईलाजाने विचाराने आपल्या त्या देवाऱ्यातला तो खंडोबा आणि त्याच्यासोबत असणारं त्याचं वाहन म्हणजे ते श्वान पुत्र, या दोघांना उचललं आणि आपल्या सोनाराकडे गेले. सोनाराकडे गेल्यानंतर सोनाराला सांगितलं हे मला विरघळवून मला चांदीचे बनवते, पण याचे जे काही पैसे मिळतील ते आपले झाला. आता या सोनाराने वजन केले. वजन केल्यानंतर एक रक्कम ज्या वजनानुसार होती, तर त्या खंडोबाच्या वजनाची किंमत झाली 10,000. आणि तो जो श्वान होता त्याचं वजन भरलं, त्याची किंमत झाली 15,000. आता हा मनुष्य भांडायला लागला की श्वानाची किंमत तुम्ही 15,000 देताय आणि आमच्या खंडोबाची किंमत तुम्ही 10,000 देताय, हे काही बरं नाही. आणि हा वाद सुरू झाला. सोनार म्हणतो, हे बघ बाबा, तुला परवडत नसेल ना, उचलून तू घेऊन जा आणि दुसऱ्या सोनाराला सांग, मला तुझ्या खंडोबाशी देणं घेणं नाही आणि मला तुझ्या त्या श्वानाशी देणं घेणं नाही. मला देणं घेणं कसलं आहे, मी फक्त जाणतोय काय त्याच्यामध्ये असणारं सोनं. त्याप्रमाणे मग तो हनुमंत असो, तो श्रीराम असो, तो शिवशंकर असो किंवा तो अजून कोणता देव असो, सगळ्यांच्या ठाई असणार तत्व आपल्याला जर ओळखता आलं ना, तर आपल्याकडे हा देव देवतांचा भेदाभेद मनामध्ये येणार. प्रस्तुत अभंगामध्ये आमचे तुकाराम महाराज सांगतायत की शरण शरण जी हनुमंता. काय सांगायचंय, काय या अभंगातून त्यांना हवंय? तर आमचे तुकाराम महाराज त्यांना आमच्या विठ्ठलाला गाठायचं. म्हणून ते या हनुमंतरायाला म्हणतात की तू ज्याप्रमाणे रामांना प्राप्त केलंस तो मार्ग
कोणत्या कार्यभक्तीच्या त्या वाटा, कार्यभक्तीच्या त्या वाटा, मजला वाट्या सुभटा. अशा कोणत्या भक्तीच्या वाटा तू वापरलेल्या आहेस किंवा कोणत्या भक्तीच्या वाटेने तू गेलेला आहेस की जेणेकरून तुला या तुझ्या श्रीरामांची प्राप्ती झाली आहे. आता सुभटा म्हटलेलं आहे. आपल्याकडे भट म्हणजे आता पूर्वीच्या काळामध्ये ना आमच्या राजांच्या दरबारामध्ये भाट असायचे. त्यांना भट किंवा भाट असं म्हटलं जायचं. मग त्यांचं काम काय असायचं तर स्तुती गाणी करणं, गाणी गाणं, भगवंताची स्तुती करणं, राजाची स्तुती करणं. मग इथे सुभटा हा भट कसा आहे, सु आहे ते चांगला आहे, हा गाणार आहे, त्याचं गायन इतकं गायन कला सुंदर आहे. त्याच्यामुळे हे सुभटा असणाऱ्या अशा हनुमंतराया आम्हाला काय करतो, तू अशा कोणत्या मार्गाने गेला आहेस, अशा कोणत्या वाटेने तू भक्ती केलेली आहेस ते आम्हाला तू सांग. पुढे म्हणताय तुम्ही शूर आणि धीर, तुमच्याकडे शौर्य सुद्धा आहे आणि धैर्य सुद्धा आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे रुद्रा, रुद्र म्हणजे आमच्या शंकराचे अवतार, आणि अंजनीच्या कुमारा, कुमार म्हणजे पुत्रा, हे अंजनीच्या पुत्र म्हणजे आईचं सुद्धा नाव आहे. तो वर पाहता असा असणारा हा सोपा असा हा अभंग. आता थोडंसं आतमध्ये गमत चिंतनामध्ये चढतो. आता तुम्ही जाणकार श्रोत्या जवळजवळ 14 दिवस कीर्तन ऐका बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आणि आता आपल्याला थोडंसं अजून पुढे जायचं. नवभेद पहिला भक्ती काय आहे आता आम्हाला सांगायला आम्हाला तोंडपाठ झालेली आहे. वंदनम कीर्तनम श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सभ्यम आत्मनिवेदनम. पंढरीनाथ महाराज की पहिली भक्ती सांगितलेली आहे. तर श्रवण भक्ती ती एकेका ओळीमध्ये फक्त सांगते म्हणजे थोडंसं आपल्याला आठवेल. श्रवण भक्ती ऐकल्याशिवाय बोलता येत नाही, म्हणून पहिली भक्ती करायला सांगितली ऐकायची. जेव्हा गणपती सारखे आपले कान मोठे करून आपण काय करतो, मग त्यावेळेला आपले कान मोठे करायचे, तोंड बंद करायचं. बऱ्याचदा लोक काय करतात, तोंड उघडतात आणि कानांवर हात ठेवतात, ते ऐकत नाहीत, आपली बडबड चालू असते. पण आमचे गणपती बाप्पा बुद्धिमान, बुद्धिमान व्यक्तीने नेहमी तोंड बंद करायचं आणि कान उघडे करायचं. जास्तीत जास्त काय करायचं, ऐकत राहायचं. आणि काय ऐकायचं तर भगवंताचे गुणगान ऐकायचे, म्हणून श्रवण भक्ती सांगितली. दुसरी भक्ती सांगितलेली कीर्तन भक्ती. उगीच वाचाळ बडबड करायची नाही, देवाने आम्हाला तोंड दिलेले म्हणून आम्ही बोलत राहणार असं अजिबात. बुद्धिमान माणसं नेहमी जेवढ्यास तेवढंच बोलतात, कोणी विचारलं तर सल्ला देतात, अद्याप आपलं तोंड उघडत नाही. मग आता आम्ही कीर्तन भक्ती करायचे म्हणजे काय करायचं, जे गुणगान आम्ही श्रवण केलेले आहेत ते गुणगान आम्ही त्यांचा प्रसार प्रचार करण्यासाठी, ज्ञानाच्या प्रसार प्रचारासाठी आम्ही आमची कीर्तन भक्ती करायची. तिसरी भक्ती सांगितली भगवंताचं स्मरण प्रत्येक दिवशी. कारण आपण जन्माला आलेलो आहोत मनुष्य म्हटल्यावर कर्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. असा कोणीही मनुष्य नाहीये म्हणेल की मी बाबा काय करणार नाही, आपली झोपून राहणार. अहो भूक लागल्यावर आपल्याला उठायलाच लागणार आहे काहीतरी खाण्यासाठी, ते कर्म घडणारच. मग कर्माला पर्याय नाहीच आहे ना, मग ते कर्म अशा पद्धतीने करा की ते धर्म बनते. धर्माला अनुसरून जेव्हा मनुष्य काम करतो तेव्हा ते कर्म न होता पूजा करते आणि भगवंताचा सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु जे जे करावे त्याचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मग समजा जर आपण त्या पद्धतीने कर्मामध्ये भगवंताला जर स्थापित केलं, म्हणजे ते दोन डोळे मला बघतायत हे स्मरणामध्ये ठेवून साधं झाडू मारायचं जरी काम असलं ना तरी ते सुंदर पद्धतीने आपण करतो. आपल्याकडे इतर कोणी मॅनेजर आपल्याला ठेवायची गरज लागत नाही, कारण तो भगवंत आपल्याकडे बघतोय. हे स्मरण सगळ्या प्रत्येक वेळेला राहतं. त्यामुळे प्रत्येक कार्य करताना आमच्या कामामध्ये काय येते, इमानदारी. पुढची भक्ती सांगितलेली आहे चरणांची सेवा, पाद सेवन, जी आमची आई लक्ष्मी करते. सतत भगवंतांच्या चरणांची ती सेवा
सेवा करतेय, या चरणांच्या सेवेने इतकं प्राप्त होतं. एक कोळी होता जो मासेमारी करण्यासाठी जायचा. एकदा त्याने जाळं टाकलं. जाळं टाकल्याबरोबर जे मोठे मासे होते धावत धावत त्या कोळ्याच्या पायाकडे येऊन टाकले. आता काही तरुण मंडळी असतात की नाही, अशी माशांमध्ये पण तरुण मंडळी होती, लहान बालकं होती. ती मात्र आई बापाचं ऐकायचं नाही. दूर 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 पळायला लागली. अरे चला कोळ्याने जाळं टाकले, पळा 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 म्हणून दूर पळून गेली. आणि जी जी दूर पळाली ती काय झाली, त्या जाळ्यामध्ये अडकली आणि जी कोळ्याच्या पायाजवळ थांबलेली होती ती सगळी वाचली. आपण बसने प्रवास करतो, एसटीने प्रवास करतो. बघा बरं, आपण जेव्हा चढतो पहिलं धावत धावत पुढे जातो, चालकाच्या जवळ जाऊन बसतो आणि मग जे शेवटी उरले सुरले असतात ते बिचारे रडत रडत मागच्या सीटवर बसतात. का? मागच्या सीटवर जो चालकापासून दूर आहे त्याला काय आहे, फटके, उडायला होतो, त्रास होतो गाडीचा. पण जे चालकाच्या जवळ बसलेले आहेत ना, त्यांना मात्र व्यवस्थित निवांत शांत आरामाचा असा प्रवास आहे. हाच दृष्टांत आहे की जो जो भगवंताच्या जवळ आहे ना तो सुखी आहे, त्याचं पूर्ण सुरक्षित आहे. आणि जो भगवंतापासून लांब गेलेला आहे तो काय झालेला आहे, अडचणीमध्ये संकटामध्ये सापडलेला आहे. म्हणून भगवंताचं चरण आम्हाला जास्तीत जास्त भगवंताच्या जवळ राहायला शिकवतो. पुढची भक्ती सांगितलेली अर्चन भक्ती, नित्य भगवंताला सजवणं, स्नान घालणं, त्याच्यानंतर अजूनही जे काही आपल्याला आपण नित्य सेवा करतो भगवंताची पूजा आपल्या मंदिरामध्ये घरामध्ये, त्याला म्हणतात अर्चन भक्ती. त्याच्यानंतर येते ती बंधन भक्ती, मनापासून भगवंताला, म्हणजे आम्ही दिसलं भगवंत म्हणून असं असं करणं आणि असं असं करणं याला भक्ती म्हणतो. जे एक दोन हात जोडून ज्या वेळेला ते दोन हात या हृदयाशी लावले जातात आणि हृदयातून तो नमस्कार त्या भगवंतापर्यंत केला जातो त्याला म्हणतात वंदन भक्ती. आणि त्याच्यानंतर येते ती सात्विक दास्य भक्ती, ही आमच्या हनुमंतरायात केलेली आहे. दास्य भक्ती, आता या दास्य भक्तीला काय म्हणावं, सगळ्यामध्ये कठीण असणारी अशी ही दास्य भक्ती. कारण एखाद्याचा दास होतो. पूर्वीच्या काळी असं होतं की राजे लोक वगैरे दास किंवा आपले नोकर चाकर सेवा करण्यासाठी विकत घ्यायचे. म्हणजे आज आपण कसं गाईचे बैलांचे जसे बाजार बघतो की नाही, तसे पूर्वीच्या काळामध्ये आमच्या मजूर लोकांचे, त्या नोकरदार लोकांचे बाजार करायचे. आणि त्या वेळेला हे धनिक लोक, श्रीमंत लोक काय करायचे, जायचे आणि आपल्याला हवा तो मजूर, त्याची जी काही रक्कम असेल ती देऊन उचलून घेऊन यायचं. आता एका राजाने असाच एक दास विकत घेतला आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या राजाने त्याला विचारलं, तुझं नाव काय? हा का नाही बोले, हा का बोलत नाही? एकदा विचारलं, दोनदा विचारलं, ह्याच्या मुखातून काही शब्द निघेना. राजा भडकला, सैनिकाला म्हणाला, याला बोलता येत नाही का? तर नाही, मला बोलता येते. मग तू बोलत का नाहीस याचं मस्त तू छाटा म्हटल्या बरोबर दास म्हणाला, बघा तुम्ही मला विकत इथे आणलेला आहे, मी दास आहे आणि दासाकडे स्वतःच असं काहीही नसतं. म्हणून माझं जे नाव आहे ते पण आता माझं राहिलेलं नाहीये. तुम्ही जे मला नाव द्याल तेच माझं नाव असेल, तुम्ही जे मला सांगाल तेच मी करणार आहे, अशी ही दास्य भक्ती असते. म्हणजे दास्य भक्ती करण्याला काय करावं लागतं, स्वतःचा सगळा अभिमान, स्वाभिमान हा सगळा काय करावा लागतो, बाजूला सोडावा लागतो. स्वतःचं सगळं जे जे माझं म्हणून आपण जपलेलं आहे अस्तित्व, हे सगळं काय करायला लागतं, नष्ट करावं लागतं. आणि ज्याचा त्रास आपण होतो त्याचंच सगळं आपल्याला धारण करावं लागतं. याला म्हणतात दास्य भक्ती. आमचे हनुमंतराय ही इतकी कठीण असणारी सात्विक भक्ती करतात. त्यानंतर येते ती आमची सख्य भक्ती, भगवंताशी सख्यत्वाचं मैत्रीचं नातं जे आमच्या अर्जुनाने आमच्या श्रीकृष्णांशी केलं. म्हणून पांडव 5 होते, पण भगवद्गीतेचा अधिकारी ठरला तो केवळ आमचा अर्जुन. आणि शेवटची आत्मनिवेदन भक्ती, या पायऱ्या म्हणा किंवा हे मार्ग म्हणा, एक एक भक्ती आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे पायऱ्यांनीच जायला पाहिजे असं काही नाही. कोणतीही एक भक्तीचा मार्ग पकडून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आणि
तर अशा या नवविधा भक्ती आहेत. तर या नवविधा भक्तींपैकी आमच्या हनुमंतरायाने कोणती भक्ती निवडली तर दास्यभक्ती. आता बघा ना, आमचे हनुमंतराय काय कमी आहेत का? कोणत्या गोष्टीमध्ये एका देवांकडे असणारे जेवढे पण गुण असतात तेवढे सगळे गुण आमच्या हनुमंतरायांकडे आहेत. तरी सुद्धा त्यांनी श्रीरामाचं दासत्व केलेलं आहे. वास्तविक पाहता हे आमचे हनुमंतराय म्हणजे कोण आहेत? रुद्राचा अवतार आहे, शिवाचा अवतार आहे. आमच्याकडे आमच्या इतिहासामध्ये किती उदाहरण आहेत. देवांनी हरिहर भेद केले, ऋषी मुनींनी हरिहर भेद केले. अगदी माणसंही करतात, नाही नाही आम्ही शिवाचे भक्त आहोत, नाही नाही आम्ही शंकराचे नाही, आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्ही देवीचे भक्त आहोत. हे भेदाभेद आमची ही माणसं सुद्धा करतात. परंतु आमच्या ज्यांचे हे भेदाभेद होतात ना, यांनी मात्र कधीही भेदाभेद पाळले नाही किंवा मानले नाही. मग काय आहे तर शिव म्हणजे शिवशंकर हे कोण असतात? पहिले वारकरी मानले गेलेले आहेत. आदिनाथ, नाथ पहिला नाथ आणि पहिला वारकरी जो भगवंताचं भजन करत असतो, असे हे आमचे शिवशंकर. नमामि शंकर हे शिवशंकर गिरिजापती शंभो. नमामि शंकर हे शिवशंकर गिरिजापती शंभो. नमामि शंकर हे शिवशंकर शंकर शंभो. श्री प्रणवेश्वर भगवान की जय. आमचे शिवशंकर ही उपासना करता आहेत विष्णूंची. सतत त्यांच्या मुखामध्ये श्रीराम 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 हा गजर असतो. तर आमचे विष्णू कोणाचं ध्यान करतायत तर शिवशंकरांचं ध्यान करतायत. मग जर हरिहर हा भेद मानत नाही तर आपण कोण हे भेद मानत? तर आमच्या ह्या महारुद्राचा अवतार असणाऱ्या शिव हनुमंतांनी भक्ती केली आहे श्रीरामांची. आणि हे जे काही तत्व आहे ते त्यांनी बरोबर ओळखलेले. मग दास्यत्व करायचं कोणाचं तर अशा तत्वाचं दास्यत्व करायचं जे तत्व आपल्याला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी कसं असणार आहे? पूर्ण असणार आहे. म्हणून पूर्णावतार भगवंत श्रीराम, पूर्णावतार भगवंत श्रीकृष्ण आहे. अशा या पूर्णावतारी असणाऱ्या भगवंताची उपासना आमचे हे हनुमंत करतात. हनुमंतांना आमचे एक तुकाराम महाराज म्हणतात, अहो शून्य आणि धीर प्रभु कार्यासी सदा सादर. प्रभूच्या कार्यासाठी सदा तत्पर असणारे, सादर असणारे असे हे हनुमंत कसे आहेत तर शूर आहेत, वीर आहेत आणि धीर आहेत. म्हणजे ज्याच्याकडे शौर्य सुद्धा आहे आणि धैर्य सुद्धा आहे. काय त्यांच्या शौर्याची कमाल ऐकावं तितकं नवलच आहे. अहो हे हनुमंत एक तर त्या शत्रूच्या पोटामध्ये जाऊन त्या रावणाच्या पोटामध्ये त्याच्या रावणाच्या समोर जाऊन उभे राहिलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा या हनुमंतांनी काय केलेलं आहे तर आमच्या रामाचे गुणगान गायला सुरुवात. ज्या वेळेला आमच्या या हनुमंतांना त्या अशोक वाटिकेमध्ये गेल्यानंतर भूक लागली, सीता मातेला आमच्या श्रीरामांचा निरोप दिला, असं रामाने सांगितले, आम्ही येतोय तुला वाचायला. ऐकल्यानंतर सीता माता अत्यंत प्रसन्न झाली आणि त्याच्यानंतर या हनुमंतांनी विचारलं, माते भूक लागली आहे का? माता म्हणाली, जी काही फळं पडलेली असतील की नाही ती खा. आता आमचे हनुमंत इतके आज्ञाधारक. मातेने सांगितले ना पडलेली फळं खा, याने पडलेली फळं सगळी खाल्ली पण खूप काही भागे. मग आता करायचं काय? मातेने सांगितले पडलेली फळं खा, तोडून खाऊ नकोस. यांनी काय करावं? गदा गदा घालून सगळे वृक्ष हलवले आणि सगळी फळं खाली पाडली आणि नंतर खाली. म्हणजे किती आज्ञाधारक आहेत ते बघा. आता हा सगळा मोक्षात मांडलाय, सगळी फळं कोण अशी खाली पाडतंय हे म्हटल्याबरोबर त्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये बोंबाबोंब झाली आणि नंतर सगळे राक्षस धावून आले. त्या सगळ्यांना
काही हाताला लागली नाही. त्याच्यानंतर रावणाचा पुत्र अक्षय कुमार आला, त्यालाही त्याने त्याचाही बंदोबस्त केला, त्यालाही मारून टाकलं. त्याच्यानंतर मग शेवटी इंद्रजित आला. इंद्रजित आल्यानंतर इंद्रजिताने सोडलं ब्रह्मास्त्र. आता वास्तविक पाहता ब्रह्मास्त्राचा आमच्या या हनुमंतरायांवर काहीच परिणाम होत नाही. त्याचं कारण काय? ज्या वेळेला हे बाळ स्वरूप असणारे आमचे हनुमंतराय जन्माला आले, खिडकीतून समोर तो सूर्य पाहिला आणि भूक लागलेली होती. आई येईल तेव्हा येईल तोपर्यंत यांनी उड्डाण केलं. उड्डाण करून वर 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 उडत वर 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 त्या फळाला म्हणजे त्या सूर्याला पकडायला चालले आणि हे पाहिल्याबरोबर सूर्याला सुद्धा घाम येणार. आता बघा, सगळ्यांचा घाम देणारा सूर्य त्याला घाम फुटायला लागला की मला पकडायला किंवा माझा ग्रास घ्यायला हा कोण येतोय. आणि तेवढ्यात तितक्यात कोण येत होता? पौर्णिमेचा दिवस होता, तेवढ्यात येत होता आमचा राहुल. या राहुलला काय करायचं होतं? सूर्याला ग्रहण करायचं होतं. पण त्याच वेळेला त्याचंही लक्ष गेलं आमच्या या हनुमंतरायाकडे आणि त्याने वर्दी दिली कोणाकडे? इंद्राकडे. इंद्रांनी याला थांबवण्यासाठी, कारण माहित होतं हा कोणाचा पुत्र आहे, थांबवण्यासाठी आपलं वज्र फेकलं. वज्र फेकल्यानंतर ते वज्र आमच्या या हनुमंतरायांच्या हनुपटीवर लागलं. त्याच्यामुळे हे जे हनुमंत नाव आहे ना, हे सगळ्यात प्रिय, कारण स्वतः थांबवलेलं, स्वतः पराक्रम केला आहे. आई वडिलांनी ठेवलेल्या नावापेक्षा आपण स्वतः पराक्रम केल्यावर मिळणारं नाव हे अधिक भूषणावं वाटतं. म्हणून आमच्या या हनुमंतरायांना ते हनुवटीला ते वज्र लागलं आणि मूर्छा येऊन खाली पडायला लागले. त्याच वेळेला आमचा हा जो मरुतदेव आहे म्हणजे 12 पवनदेव आहे, त्यांचा पुत्र त्यांच्या कृपेने झालेला आहे. धावत त्या ठिकाणी गेले आणि त्या बाळाला त्यांनी काय केलेलं आहे? पकडलेलं आहे. सावकाश खाली घेऊन आले आणि एका गुहेमध्ये घेऊन येऊन ते रडतायत रडतायत रडतायत, माझ्या बाळाबरोबर हे लोक असे कसे वागले. आता हे सगळं घडल्यानंतर काय झालेलं आहे? तर या आमच्या पवन देवांना इतका राग आलेला आहे, म्हणे माझ्या मुलाबरोबर असे वागतात काय? त्यांनी संपूर्ण वायू शोषून घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे सगळ्यांचे हाल व्हायला सुरुवात झाली. वायू कोंडला गेला, श्वास घेता येईना आणि सगळ्यांना त्राहिमाम करायला लागलं. त्या वेळेला सगळ्यांनी जाऊन त्यांची काय केलेली आहे? मनमिळवणी केलेली आहे, मनाला समजवायला सुरुवात केली. त्यावेळेला आमचे ब्रह्मदेव तिथे आले आणि ब्रह्मदेवांनी या बाळाला पुन्हा काय केले? त्याला मूर्छेमधून पूर्ण बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आपलं हे शस्त्र, ज्यांना आपण ब्रह्मास्त्र म्हणतो, ते ब्रह्मास्त्र प्रदान केलेलं आहे. मग असं हे ब्रह्मास्त्र मिळालेल्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग काय होणार? त्यामुळे जेव्हा इंद्रजिताने या आमच्या हनुमंतरायांवर ब्रह्मास्त्र सोडलं, त्याचा उपयोग काही झाला नाही. पण बिचाऱ्या त्या इंद्रजिताला नाराज करू नये आणि आमच्या ब्रह्मदेवाच्या अस्त्राचा मान ठेवावा. त्यामुळे भगवंतांनी स्वतःहून काय केलेलं आहे? त्यांच्या त्या साखळ्यांमध्ये जवळून घेतले. बरोबर, त्या नगरीमधून जाताना सुद्धा आमचे हनुमंतराय असतायत आणि म्हणतायत हा तुमच्या इंद्रजिताचा पराक्रम नाहीये, मी स्वतःहूनच साखळ्यांमध्ये काय केलेले? बंदिवान झालेले. आणि अशा टिमल्या पावल्या करत करत नगरातून ते चालले आहेत आणि चालत चालत शेवटी समोर येऊन उभे राहिलेत रावणाचे. आता रावणाच्या समोर उभं राहिल्यानंतर सुद्धा आपण एकतर बंदी आहोत आणि त्या ठिकाणी आपल्या प्रभूचं गुणगान गायचं का? की माझ्या रामाची कथा ऐकशील तर तुला काय माहित नाहीये, पतितांचं सुद्धा पावन करणारे असे माझे श्रीराम आहे. राघवाची कथा
नाही आहे. तेव्हा आता तुला काय शिक्षा करायची ते सांग. आता हे शिक्षेला घाबरणार आहेत का? तर मग आता रावणाने विचार केलेला आहे, काय करा की ही जी वानर प्रजाती असते ना, हिचा आपल्या शेपटीवर फार प्रेम असतो. मग काय करा, या वानराच्या शेपटीला पेटवा. आता हे पेटवायचे म्हटल्यावर त्याला चिंध्या गोळा करून लावायला लागणार. आता यांचे पराक्रम सुरू. त्या सगळ्या सैनिकांनी चिंध्या लपेटायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता यांनी आपली शेपटी वाढवायला सुरुवात केली. नगरामधलं सगळं वस्त्र संपायला लागलं, पण यांची शेपटी काही थांबे होती, वाढतच होती, वाढत होती. सगळे कंटाळले, बांधणारे थकले, चक्करी मारले, पडले. आता करायचंय काय? धावत धावत आले रावणाकडे. रावण हुशार होता. रावण म्हणाला, एक काम करा, सीतेचं वस्त्र फेडा आणि ते बांधा. हे म्हटल्याबरोबर आमचे हनुमंतराय लगेच थांबले. आमच्या हनुमंतरायांकडे सिद्धी होत्या, त्या सगळ्या सिद्धींचा ते वापर करायचे आणि थांबवल्याबरोबर या नगरीच्या लोकांनी त्याला पेटवलं. आता पेटल्यानंतर पण बघा किती पराक्रमी आहे. भीती म्हणून नाही कोणाची, उठले तशी शेपटी घेऊन पहिल्यांदा जाळली ती रावणाची जाळ. आता सांगा, रावण कसा घातक आहे, तो कसा कर्दनकाळ आहे. त्याच्या ताब्यामध्ये आमचे सगळे देवबंदी होऊन पडलेले आहेत. पण आमच्या या हनुमंतरायाला कशाची म्हणून काळजी नाही, कारण श्री रामाचं नाम माझ्या पाठीशी आहे म्हटल्यावर मला कुणाची भीती नाहीये. रावणाची गाडी पहिली जाळली आणि त्याच्यानंतर त्यांना आटन उड्या मारून त्या रावणाची सोन्याची लंका जाळून टाकली. असा हा प्रताप करणारे आमचे महारुद्र हनुमान. महारुद्र हनुमान की जय. आता आमचे हे हनुमंतराय काय करतात? रामाची भक्ती करतात. भक्तीने काय साध्य होतं मला सांगा. सात्वा अस्मिन परम प्रेम स्वरूपा असे आमचे नारद मुनी म्हणतात. मग हे पहिलं भक्तीचं सूत्र काय सांगतं, तर भक्ती म्हणजे प्रेम आहे, भगवंतावर केलेलं प्रेम आहे आणि तेच आमच्या हनुमंतरायाने केलं. मग या भक्ती म्हणून काय साध्य होतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त होतात. आता ह्या अष्टसिद्धी एखाद्या भक्ताला मागण्याची गरज लागत नाही की भगवंता मला अष्टसिद्धी दे, आणि ह्या अष्टसिद्धीच्या जोरावर आमचे हे हनुमंतराय आपल्या शरीराला काय करायचे, उंच करायचे, बलाढ्य करायचे. अनिमा, गरिमा, लघिमा अशा या 8 सिद्धी वेगवेगळ्या प्राप्ती, प्राकाम्य वगैरे. या सगळ्या सिद्धी हनुमंतांनी प्राप्त केलेल्या. जेव्हा भक्त भक्तीमध्ये पुढे 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 जात असतो त्यावेळेला एक एक सिद्धी त्याला प्राप्त होत जाते. आपलं वजन अचानक ते वाढवू शकतात. भीमाचा दृष्टांत, भीमाचं ज्या वेळेला गर्वहरण केलं त्यावेळेला शेपटीचं वजन इतकं वाढवलेलं आहे की हनुमंताला डाव्या काय उचलल्या दोन्ही हातांनी ते शेपटी उचलता आलेली नाहीये. याचं कारण ती सिद्धी. कधी ते आपली उंची इतकी वाढवताय. उदाहरणार्थ ज्या वेळेला लंकेला जात होते, इतका मोठा जो समुद्र होता, 100 योजन असं त्याचं परिमाण सांगितलेलं, एवढा लांबचा प्रवास होता आणि इतक्या लांब उडून जायचं होतं. आता यांना लहानपणी इतके द्वाड होते ना, गुरुकुलामध्ये असताना की मस्ती करायचे आणि बलशाली होते. त्यामुळे तिथे असणारे जे गुरुकुलातले अध्यापक असायचे त्यांचेही टिंकल करत बसायचे. मग तिकडचे जे ऋषी मुनी होते ते काय करायचे, म्हणे ह्याच्या शक्तींना आवड घातलं पाहिजे, नाही तर हा असा काय करत राहणार, त्रास देत राहणार. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना असा शाप दिला की तुझ्याकडे असणाऱ्या सगळ्या शक्तींची तुला विस्मृती होती. आणि विस्मृती झाल्यानंतर जेव्हा कोणी खरोखर तुला गरज असेल त्यावेळेला जर आठवण करून दिली, तुला स्मृती करून दिली, तर तुला त्या सगळ्या व्यवस्थित आठवतील. आणि तेच झालं. ज्या वेळेला 100 योजन एवढा प्रवास करायचा होता, कोण जाईल त्या लंकेमध्ये आणि सीतेचा शोध घेईल असा प्रश्न विचारला गेला. कुणी तयार होईना. त्यावेळेला जांबू म्हणतात, त्यांना आठवण करून दिली, अरे हनुमंतराया तुझ्याकडे इतक्या शक्ती आहे. आणि मग पूर्ण सगळ्या शक्तींची आठवण करून दिल्यानंतर आमचे हे हनुमंतराय काय झालेले आहेत, जागृत झाले.
बरं आता त्याची परीक्षा घ्यायला पाहिजे, इतका मोठा प्रवास करायचा आहे म्हटल्यावर त्यांची परीक्षा घेण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी उड्डाण केलं त्यावेळेला पहिला वर आला तो काय, मैनाक पर्वत. या पर्वताने काय सांगितलं, पुढे जायचं असेल, मोठा प्रवास आहे, बस, जरा विश्रांती घे, थोडीशी फळं वगैरे खा आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास. याने काय सांगितले, मला आता थांबायला अजिबात वेळ नाहीये, पहिल्या माझ्या प्रभूचं काम महत्वाचं आहे, म्हणून प्रभू कार्यासी सदा सादर. भगवंताच्या कामासाठी सादर दोन अर्थात, एक म्हणजे तत्पर, सादर म्हणजे तत्पर असं काम सांगितलं. आग लागली की आमचे पायवाड्याचे लोक लगेच कपडे चढवून वाटेला लागतात, त्याला म्हणतात सादर असणं, तत्पर असणं. आणि दुसरं म्हणजे आदर, भगवंतांच्या प्रति मनामध्ये असणारा जो आदर भाव आहे, या कारणाने तिथे आराम करण्यासाठी, क्षणाचाही विसंब न घेण्यासाठी काय केलेलंय, लगेच मनात पर्वताचे आभार मानून पुढे उड्डाण केले. म्हणजे कार्यासाठी हा माणूस किती तत्पर आहे याची चाचणी घेतली. आता पुढे शारीरिक शक्ती किती आहे, बलाढ्य आहे की नाही, तेवढा प्रवास करू शकतो की नाही, बुद्धीचीही या ठिकाणी आता परीक्षा होणार आहे. सुरसा राक्षसी समोर आहे. आता ही सुरसा राक्षसी म्हणजे काय होती, तर नागांची आई होती आणि तिला या देवतांनीच पाठवलेलं होतं परीक्षा घेण्यासाठी. ती म्हणाली, हा हा हा, आता मी तुझा घास घेणार, मी तुला पुढे जाऊ देणार नाही, तुला माझ्या मुखात जावंच लागेल, माझ्या पोटात जावंच लागेल. यांनी आता युक्ती वापरली. यांनी काय केलं, मातेला म्हणाले, त्या सुरसा मातेला म्हणाले की मी तुझ्या मुखामध्ये जायला तयार आहे, माते तू काय कर, तुझं मुख मोठं कर. आता या सुरसेने तोंड मोठं उघडलं, यांनी त्याच्यात दुप्पट स्वतःची उंची वाढली. त्याबरोबर सुरसेने अजून आपलं मुख वाढवलं, यांनी अजून उंची वाढवली. म्हणता म्हणता सुरसेचं मुख 100 योजन इतकं वाढलं. यांनी काय करायचं, आता 100 योजन आपली उंची वाढवल्यानंतर पुन्हा अगदी सूक्ष्म रूप धारण केलं. सुरसेला दिसायच्या आत तिच्या मुखामध्ये गेले आणि आज जाऊन बाहेर सुद्धा आले आणि म्हणतात, माते आता तुझं बंद कर मुख, मी आत जाऊन आलेलो आहे, तू म्हटल्याप्रमाणे मी तुझ्या मुखामध्ये प्रवेश केलाय आणि बाहेर आले, आता काही मी तुझा त्रास होणार नाही. आता सुरसा त्या ठिकाणी प्रकट झाली आहे आणि त्याला आशीर्वाद देऊन पुढच्या प्रवासासाठी पाठवले. तर अशा प्रकारे सगळ्या चाचण्यांमध्ये एक बल मिळवणारे असे आमचे हे हनुमंत आहे. मग हे ज्या वेळेला ह्या अष्टसिद्धी त्यांच्याकडे आहेत, त्या अष्टसिद्धींचा वापर प्रभू कार्यासाठी करतात. माझ्याकडे अष्टसिद्धी आहे म्हणून मी माझं धन मिळवणार आणि मीच फक्त मोठा होणार ही भावना भक्ताकडे उरत नाही. म्हणून भक्ती ही अष्टसिद्धी देते. पुढे अजून भक्ती काय देते, तर भक्ती त्या भक्ताला अमृतत्व देते. आता अमृतत्व म्हणजे काय, तर त्या भक्ताच्या ठिकाणी गोडवा वाढायला लागतो. त्याचं अमृत ज्याप्रमाणे माणसाला मृत्यू देत नाही. आता मृत्यू जर दिला नाही तर आम्ही आमच्या कितीतरी सत्तांचे काय साजरे करतो, पुण्यतिथी साजरे करतो. म्हणजे जो उपजला आहे तो काय होणार आहे, मृत्यू त्याचा होणार आहे, विधान निश्चित आहे. मग हे अमृतत्व भक्तांना कसं प्राप्त होतं, तर उदाहरण द्यायची झाली तर आमचे संत ज्ञानेश्वर महाराज, आमच्या या सच्चिदानंद बाबांना ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढलेली आहे, मृत्यूच्या दारामध्ये गेलेला हा सच्चिदानंद बाबा, त्याला आमच्या ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे, आपल्या ह्या भक्तीच्या द्वारे काय केलेलं, पुन्हा जिवंत केलेलं आहे. तर ही अमृतता काय होत असते, भक्ताला प्राप्त होत असते. कितीतरी वेळा आता एकनाथ महाराजांचं इतकं सुंदर उदाहरण आहे. एकनाथ महाराज जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, त्यांना त्या तिरडीवर ठेवण्यात आलं आणि जय राम श्रीराम, 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 जय राम श्रीराम म्हणत म्हणत गावामधून जात होती अंतयात्रा. आता त्याच वेळेला त्या गावामध्ये एक
घरी आलेली होती, आपल्या माहेरी आलेली होती. आता दारामधून कोण जातंय, कोणाचं प्रेत जातंय हे बघण्यासाठी ती जी मुलगी आहे तिची आई बाहेर दारामध्ये आली आणि म्हणे या नाथाला आजच जायचं होतं, पुढे 4 दिवस माझी मुलगी माहेरवाशी म्हणून आली, जरा आनंद कौतुक साजरं करू म्हटलं तर या नाथाला आजच जायचं होतं. हे म्हटल्याबरोबर आमचे एकनाथ महाराज तसेच त्या खेडीवर उठून बसले आणि म्हणे माते क्षमा कर, मी आज जात नाही, तू तुझ्या मुलीचं छान गोड कौतुक कर, आनंदाचे सोहळे कर, मी नंतर कधीच तरी मुहूर्त बघतो. आणि अशा प्रकारे आमचे हे एकनाथ महाराज त्या ठिकाणी पुन्हा गेले. याला काय म्हणतात अमृतत्व प्राप्त होते. अशी अनेक उदाहरणं आमच्या या अध्यात्मामध्ये आहेत की आमचे हे संत सज्जन कितीतरी वेळा त्यांनी देह सोडलेला सुद्धा आहे आणि पुन्हा तो धारण सुद्धा केलेला आहे. तर ही भक्तीची शक्ती आहे. त्याच्यानंतर आमच्या या जे भक्त असतात ना, जेव्हा भगवंताशी एकरूप व्हायला लागतात त्याला म्हणतात सहरूपता. ही सहरूपता त्यांना प्राप्त होते. म्हणजे जे ऐश्वर्य आमच्या भगवंताकडे येतात ते हळूहळू त्यांच्याकडे येतात. पुढे हळूहळू त्यांच्या हृदयाला मृदुत्व यायला लागतं. ज्ञानाची ब्रह्मज्ञानाची जेव्हा प्राप्ती होते ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने हृदयामध्ये मृदुत्व प्रेम निर्माण व्हायला लागतं. सगळ्या भूत मात्रांप्रती हे प्रेम निर्माण व्हायला लागतं. आणि एक दिवस असेच आमच्या परमहंसांकडे खूप सारे भक्त यायचे आणि त्यावेळेला परमहंस प्रत्येक वेळेला म्हणायचे भक्तीची शक्ती, भक्तीची शक्ती, भक्तीच्या शक्तीने सिद्धी प्राप्त होते. तर हा एक माणूस म्हणे त्या परमहंसांकडे आला आणि म्हटलं काय हे सिद्धी सिद्धी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणता भक्तीने सिद्धी प्राप्त होते, सिद्धी प्राप्त होते, काय हे सिद्धी? तर आमच्या परमहंसांनी एक उदाहरण दिलं की भक्तीची शक्ती प्राप्त झाली की मनुष्य आकाशामध्ये फिरू सुद्धा शकतो. आणि ते तर एवढंच चिलट ज्याला आपण म्हणतो की कीटक तो सुद्धा उडू शकतो. त्याच्यामध्ये शक्ती कसली आहे, सिद्धी कसली आहे? मग त्याला समजावून सांगण्यासाठी आमचे परमहंस म्हणतात बाळा भक्तीची शक्ती अशी असते ना, जसं तांदळाच्या कण्या आपण शिजायला टाकतो. तांदळाकडे सुरुवातीला जो कडकपणा असतो, ज्या वेळेला तो तांदूळ शिजत शिजत जातो नंतर तो कसा होतो, मृदू होऊन जातो, मऊ होतो. त्याप्रमाणे भक्ताचं हृदय जे अगोदर कसं असतं, कडक असतं, कठीण असतं, त्या अज्ञानाचं ते काठिण्य काय होतं, दूर होतं. ज्ञानाची प्राप्ती जशी व्हायला लागते तसं त्याच्या अंतरंगाला मृदुत्वाची प्राप्ती होते. हे मृदुत्व म्हणजेच या भक्तीची शक्ती. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामुळे भक्तीच्या आधारे हा जो सामान्य जीव असतो तो शिवापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आमच्या या तुकाराम महाराजांनी बरोबर योग्य असं व्यक्तिमत्व घेतलं, ज्यांच्याकडे आमचे तुकाराम महाराज मागणी करतात की हे हनुमंता काय भक्तीच्या द्या वाटा, काय भक्तीच्या द्या वाटा, मजला अंजनी मातेने काय केलेली आहे, त्या शिवांची उपासना केलेली आहे आणि शिवांचा अंश तिच्या पोटी जन्माला आलेला आहे. म्हणून त्याचं नाव काय आहे, रुद्र. 11 रुद्र, त्या 11 रुद्रांमध्ये हे महारुद्र आमचे हनुमंत म्हणजे शिवाचे अवतार. आणि पुढे आमच्या या हनुमंताचा मुद्दाम उच्चार केला आहे अंजनीच्या कुमरा. आता अंजनीच्या कुमरा का बरं म्हटलेला आहे, तर अंजनी
मातेचा हा पुत्र आहे आणि हा साधा सुद्धा पुत्र नाहीये बरं. असं म्हणतात. आता आम्ही पाहिलं नाही पण ऐकलं म्हणून आपलं इथे नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतोय की वाघिणीचं जे दूध असतं की नाही, ते दूध ज्या भांड्यामध्ये काढतात ते भांड हे सोन्याचं असावं लागतं. जर साधारण तांब्याचं, पितळेचं, स्टीलचं भांड घेतलं तर त्याला भोग पडतं आणि खाली सांडून जातं. इतकी ताकद त्या वाघिणीच्या दुधामध्ये असते. आता या वाघिणीच्या दुधामध्ये इतकी शक्ती असते, पण आमच्या अंजनीच्या एका वानरीच्या दुधामध्ये किती शक्ती आहे ते बघा. कारण तिच्या पोटी हा महारुद्र हनुमंत जन्मला आहे आणि तिच्या अंगावरच ते स्तन्य प्राशन करून या आमच्या हनुमंतरायांनी इतके पराक्रम केले. ज्या वेळेला रावणाचा वध झालेला आहे, सगळं ते युद्ध संपलेलं आहे आणि परतीच्या वाटेवर असताना आमच्या रामरायांनी सगळ्या वानरांना विचारलं, तुम्हाला काय तुमची इच्छा असेल सांगा. प्रत्येकाने आपापली इच्छा सांगितली. ती इच्छा महाराज आमचे श्रीराम त्या ठिकाणी पूर्ण करत गेले आणि करता करता हनुमंतांना विचारलं. हनुमंत म्हणाला, प्रभू मला माझ्या आईला भेटायचं, खूप दिवस झाले माझ्या आईला भेटलो नाहीये, तेव्हा माझ्या आईला तेवढं भेटायचंय आणि आईला तुम्हाला भेटायचं. आता श्रीरामने आपल्या लाडक्या या हनुमंताला नाही म्हणतील का, म्हणे चल मलाही तुझ्या आईला भेटायचंय आणि तुझं गोड कौतुक सांगायचंय किती, म्हणून तू तो पराक्रम केलास. आणि मग राम, लक्ष्मण आणि हनुमंत त्या ठिकाणी या अंजनी मातेकडे आलेले आहेत आणि सगळे बसले आहेत आणि त्या अंजनी मातेकडे आमचे हे श्रीराम या हनुमंताचं कौतुक करतायत. कैवारी हनुमान येऊन पडला. क्षणाचाही विसंप न करता दिलेल्या वेळेमध्ये हा गेला आणि ती संजीवनी वटी कळेना नेमकी कशी असते याने कधी पाहिली नव्हती हो. पण दुसरा तिसरा विचार करून 4-5 वटी अजून घेऊन आला असता. पण ह्या अति चतुर असणाऱ्या, अति बलाढ्य असणाऱ्या आमच्या या हनुमंतरायाने अख्खा पर्वतच उचलून आणला आणि जसा आणला तसा तो परत तिथे नेऊन सुद्धा ठेवलेला आहे. काय आई कौतुक सांगू ग तुझ्या या हनुमंताचं. म्हणता 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 श्रीरामांनी गुणगान गायला सुरुवात केली. पण दुसरी तिसरी आमच्यासारखी आई असती तर छाती अशी गर्वाने फुगली असती आणि डोळ्यांमधना गळा आनंदाश्रू राहिले असते. पण ही अंजनी मात्र तटस्थ आहे, चेहऱ्यावर कुठलेही भाव नाहीये आणि शांतपणे ऐकते आहे. आणि सगळं ऐकून झाल्यानंतर हनुमंतांना घेऊन आतमध्ये गेली आणि झाड 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 त्यांची झाडणी केली. म्हणे तुला माझं दूध प्यायला तू होतास आणि एवढी शक्ती, एवढ्या कला, एवढी युक्ती तुझ्याकडे होती तरी सुद्धा बिचारा त्या श्रीरामांना आणि लक्ष्मणाला कष्ट घ्यायला लागले. अरे एका फटक्यात त्या रावणाला तू त्या ठिकाणी धारातीर्थी पाडलं असतं. त्या आमच्या बिचाऱ्या श्रीरामांना तुझ्यामुळे एवढे कष्ट पडले. काय हा तुझा पराक्रम. आणि आईने जे काही त्यांची खरडपट्टी काढली असेल तुम्ही विचारू नका. मग बिचारे हनुमंतराय डोळ्यात पाणी आणून आईच्या
बसले आणि आई म्हणे, आई ग मला माहित होतं ज्या वेळेला तिथे मी दूत म्हणून गेलो ना तेव्हाच मी रावणाचा काटा काढू शकलो असतो ग, पण मी फक्त दूत म्हणून गेलो होतो आणि मला आज्ञा होती तो निरोप देण्याची सीता मातेला, तो निरोप मी दिला आणि माझी इतकी म्हणतात ना स्फोरण इतकं चढलेलं होतं की म्हणे काहीतरी आपली कमाल दाखवावी म्हणून मी तिकडे सगळा उच्छाद करून आलो ग. खरंच मारू शकलो असतो रावणाला, पण माझ्या रामाची आज्ञा नव्हती आणि माझ्यापेक्षा माझ्या रामाचं नाव मोठं व्हायला पाहिजे, जगाने माझ्या रामाचा पराक्रम गायला पाहिजे. मला पराक्रमाच्या दुकानामध्ये काहीही काय नाहीये, इंटरेस्ट थोडा सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर म्हणे त्याच्यानंतरही ज्या वेळेला आमचा हा लक्ष्मण मूर्छा येऊन पडला ना तेव्हा हा रावण त्याचं ते पडलेलं तलेवर घेऊन जात होता ना तेव्हा एकच बुक्का असा त्या रावणाला दिलाय, तिथेच तो घरात पडला असता आई. पण माझ्या रामांनी दिलेलं कार्य तेवढंच मला करण्याचा अधिकार होता म्हणून आई मी पुढे काहीही केलं नाही ग. हे सगळं ऐकलंय आणि हे जो काही हा संवाद चाललाय बाहेर आमचे लक्ष्मण असतायत, श्रीराम असतायत, श्रीराम हसतायत, पण आमचे लक्ष्मणराय कसे तुम्हाला माहिती, त्यांच्या कोणालाही स्पष्ट बघतायत, बोलायला घाबरत नाहीये, पण आता आपल्याला मदत केलेली आहे, जीवनदान या अनुबंधने दिलेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेडेवाकडे शब्द काढायचे नाही म्हणून आपल्या मनातल्या मनातच बोलली. बघा काय म्हणे आई कौतुक करते, काय मोठा बाळ ह्याचा एवढा म्हणते पराक्रमी आणि कर्मशाली वगैरे वगैरे. आता ही अंजली साधी सुधी नाहीये, तपोभूत आहे, तिने अंतरंग ओळखलेले लक्ष्मणाला आत बोलते, ये बाळ ये तुझी पण करडपट्टी काढते. आत बोलवल्यानंतर या मातेने आपल्या स्तनातून दूध काढून त्या दुधाला हातामध्ये घेऊन समोर खिडकीतून बाहेर असं मोठे पर्वत होते, त्या पर्वतावर असा शिंतोडा फेकलाय, त्या शिंतोड्याबरोबर समोरच्या पर्वतावर मोठा विस्फोट झाला आणि त्या विस्फोटासरशी उभा असणारा हा इतका मोठा पर्वत ठिकड्या ठिकड्या होऊन खाली गळून पडला, जमीन कोसळ झाला. ही शक्ती होती आमच्या या अंजनी मातेच्या स्तनामध्ये आणि तिच्या दुधामध्ये. त्या अधिकाराने आमची माता म्हणत होती, हे हनुमंता तू कसा आहेस, तू विसरलास का कोणाचं दूध प्यायले. तर अशा या मातेचं स्तन्य प्यायलेला हा हनुमंत कसा आहे, बलशाली आहे. तो भक्तीचा जितका बलशाली आहे तितकाच तो दास स्वरूपामध्ये आमच्या श्रीरामाची भक्ती करतो. म्हणून सासू तुकाराम महाराज उदरगामे म्हणतात, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, सरसिया जन्माचा आख्यान आपण या ठिकाणी ऐकायचं. थोडासा नारळी कीर्तन परंपरेनुसार थोडासा गजल करूया आणि मग आपल्या कीर्तनाला सुरुवात करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राजा रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. ओम
विचार ऐकताना इतकं मन भरून येतं. आता आमचे हे महारुद्र साक्षात रुद्राचा अवतार, आमच्या विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता, माहित आहे सगळ्यांना. हे मोहिनी अवताराचं रूप, त्याचं कौतुक काय म्हणून जिथे तिकडे सगळ्या देवांच्या मुखामध्ये आमच्या या विष्णूच्या मोहिनी रूपाचेच गोडवे चालू होते. काय म्हणून दिसत होते सुंदर विष्णू. आता सगळ्यांच्या मुखातून एवढं कौतुक ऐकल्यानंतर आमच्या शिवांच्या मनामध्ये खूप इच्छा निर्माण झाली की हे विष्णू रूप. आमच्या शिवांनी या विष्णूंना त्या ठिकाणी विनंती केली की विष्णुदेवा, मला जरा तुमचं ते मोहिनी रूप दाखवावं, सगळे जण तुमचं कौतुक करतायत. अहो छे छे, ती देवाची लीला होती. आता काय पुन्हा पुन्हा ते बायकांसारखं आपलं कपडे लपेटायचे आणि सगळा बायकी अवतार करायचा, छे छे, नाही नाही, अहो घ्या ना अवतार, असं काय म्हणताय. आणि ही विनंती चाललेली आहे. पापणी लवते न लवते निमिषामध्ये त्या विष्णूंच्या ठिकाणी आमची ही मोहिनी उभी राहिली आणि मान वळून समोर बघताय तर तिचं ते रूप पाहिल्यानंतर शिव शिव उरले नाही आणि शेवटी जे आलं पतन व्हायचं ते झालंच बरं का. त्यावेळी वीर्यस्थली ते झालं आणि ते खाली पडलं आणि आमच्या या मरुत देवाने पवन देवाने ते काय केलं, वेचलेले घेतलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना वाटतं कसं तरी, पण या सगळ्या प्रभूच्या इच्छेनुसार भगवंताच्या लीलानुसारच घडत असतात. कारण पुढे काहीतरी भव्य दिव्य घडून येणार होतं, याच्यासाठी या वीर्याचा अंश आमच्या या पवन देवाने सांभाळून ठेवलेला होता. आता झालं असं होतं की आमच्या विधी म्हणजे ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवांच्या त्या राज्य कारभारामध्ये, त्यांच्या राज दरबारामध्ये अनेक नृत्यांगना, अनेक अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करत होते. तर त्यामध्ये एक जी नृत्यांगना होती तिचं थोडंसं लक्ष विचलित होत होतं. नाचता नाचता ती आपल्याच विचारांमध्ये होती आणि त्याच्यामुळे काय झालं, ताल काय म्हणतोय, सूर काय म्हणतोय ह्याच्याकडे तिचं लक्ष नाही आणि सगळे नाचतायत वेगळे आणि ही नसते वेगळे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला आमच्या या ब्रह्मदेवांना फार राग आला. त्यांनी लगेच कार्यक्रम थांबवला आणि तिची चांगली कान उघडणी केली. म्हणे आपण जेव्हाही जे काम करतो ते कसं करायचं असतं, एकाग्रतेने करायचं असतं. तुझं लक्ष आहे का गं, जा धार होशील आणि धारीच ज्याप्रमाणे आकाशात फिरत असते पण लक्ष तिचं भूमीवर असतं, त्याप्रमाणे तू एकाग्र त्या भूमिकेमध्ये जाशील तेव्हा तुझी एकाग्रता वाढेल. तेव्हा आता तुला पुढचा जन्म कसा घ्यावा लागणार, धारीचा घ्यावा लागणार. ही रडायला लागली, म्हणे नको नको तो मृत्यू नको, मला तिथे जायचं नाही. तर आता क्षमा मागितल्यानंतर लगेच आमचे ब्रह्मदेव बिघडले आणि म्हणाले हरकत नाही, पण ब्रह्माच्या मुखातून निघालेला शब्द एखादा तो होणारच. काही क्षणाकरता काही कार्याकरता तुला हा जन्म घ्यावा लागेल आणि त्या धारीच्या अवस्थेमध्ये तुला एक भगवत कार्य करायचंय. ते जर व्यवस्थित चूक करशील ना लगेच मुक्त होशील. आता ही वाटच बघते, हे भगवत कार्य माझ्या वाट्याला येतंय. आता इथे आमचे एक केसरी नंदन आहेत, केसरी आहेत आणि त्यांची पत्नी आलेली आहे. केसरी भार्या नाम अंजनी, केसरी भार्या नाम अंजनी, तप करीत बसली काननी, मनी पुत्र हेत घेऊनी, मनी पुत्र हेत घेऊनी, शिव भजना होती कंकणी. राम 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 हरे हरे राम राम
उच्च कुळामध्ये जन्मलेले आहेत आणि 14 विद्यांचा अभ्यास आहे त्यांच्याकडे, 4 वेदांचा अभ्यास आहे, इतका ज्ञानी असणारा असा केसरी आहे आणि त्याची भार्या आहे ही आमची अंजनी माता. बरं, ही अंजनी माता पण कशी आहे? तपोपूर्ण स्त्री आहे, साधारण स्त्री नाहीये. या अंजनीचा जर पूर्व जन्म पाहिला ना तर पुंजिका स्थल नावाची ही काय आहे? अप्सर. आता नावातच बघा, पुंजिका स्थल. पुंजी आपण कशाला म्हणतो? जे जे अनमोल आहे, जे आम्ही आमच्या तिजोरीमध्ये टाकून ठेवतो, सुरक्षित ठेवतो, त्याला आम्ही म्हणतो आमची पुंजी. आमच्या कष्टाने कमवलेली, रक्ताचं पाणी करून कमवलेली असते त्याला म्हणतो आपण पुंजी. मग असे हे आमचे महारुद्र आहेत ज्यांच्याकडे जेवढे म्हणून उत्तम गुण सांगितलेले ते सगळे उत्तम गुण, ज्यांच्या या उत्तम गुणांची पुंजी ज्यांच्याकडे आहे, अशा या हनुमंतांची आई हे पूर्वजन्मीची कोण आहे? पुंजिका स्थल. आता ही अप्सरा आता कशा आहे? सुंदर आहे, गौरवर्ण आहे, कापराने आणि दुधाने यांचं शरीर बनलेलं आहे. थोडासा म्हणतात ना किंचितचा अहंकार असतो आणि यांना काम काय देतो आमचा हा इंद्रदेव? तर जा अमुक एक तपोकूट बसलेलं आहे, कोणीतरी ऋषी त्याची तपश्चर्या जाऊन बघतो. आता ही पुंजिका स्थल अशीच एक दिवस मर्त्य लोकातून विचरण करत होती. करत असताना एक 20-22 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेला आहे. आता इतक्या कमी वयामध्ये हा तपश्चर्या करतोय, याचं थोडंसं आपण जरा तप हलवू असं हिच्या मनामध्ये आलं आणि ही पुंजिका स्थल त्या ठिकाणी येऊन काय करायला लागली? या तरुण असणाऱ्या अशा ऋषीची काय करायला लागली? तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करायला लागली. आता हे ऋषी इतके तपस्वी होते, ते जराही विचलित झाले नाही या पुंजिका स्थळाच्या जे काही करत होती त्याने, आणि त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याबरोबर हिचा थोडासा अहंकार दुखावला गेला आणि ते त्यांना अथवा बोलून त्या ठिकाणी किती हसायला लागली. तेव्हा मात्र हा ऋषीवर चिडला आणि म्हणाला, इतकी चंचल वृत्ती आहे तुझी, तुला एवढंही कळत नाही की एक तपोपूत ऋषी त्याच्या तपश्चर्येमध्ये इथे मग्न आहे आणि तू चंचल नारी त्या ठिकाणी काय करतेस? सारखं माझ्या या तपामध्ये विघ्न आणण्याचं काम करते. इतका चंचलपणा बरा नाही. हा चंचलपणा असाच तुला नडणारा मी शाप देतो. पुढच्या जन्मी काय होशील? मांजरी म्हणून जन्माला येशील आणि त्याच्यामुळे आमच्या या पुंजिका स्थल असणाऱ्या या अप्सरेला त्या ठिकाणी काय झाले? दुःख झाले. लगेच चरणांवर पडली, क्षमा मागितली, उशाप मागून घेतला. म्हणाले उशाप देतो, पहिला शाप चुकणार नाही, तो होणारच आहे. मानवीच्या जन्माला तू येणारच आहे. काही कालावधीसाठी तू स्त्री म्हणजे मानवी देह धारण करशील, कधी तू मानव देह धारण करशील आणि तुझ्या पोटी महारुद्राचा अवतार जन्माला येईल जो चिरंजीव असेल. आता बघा, आमच्या तुकाराम महाराजांचा अभंग, जे हा अभंग सांगतायत ते सुद्धा कसे आहेत? भले चिरंजीव नसतील पण त्यांना मृत्यू आलेला नाहीये, सदेह वैकुंठाला गेलेले आहे. म्हणजे दोघांनाही काळ घाबरतो, काळ स्पर्श करू शकत नाही. म्हणून काय भक्तीच्या त्या भक्तीच्या वाटा आमच्या तुकाराम महाराजांनी काय केलेले आहेत? रेडलेले आहेत, त्याचं आचरण केलेले आहे. म्हणून जी अवस्था ह्यांच्याकडे आली ती अवस्था यांना सुद्धा प्राप्त झालेली आहे. आता या पुंजिका स्थळला काय झालेलं आहे? पुढचा मानवीचा जन्म प्राप्त झालेला आहे, ती आमची ही अंजनी माता. या केसरीला आणि अंजनी मातेला बरीच वर्ष झाली तरी पुत्र प्राप्ती नाही, एकही अपत्य नाही. बराच काळ असा गेलाय. आता आमच्या अंजनी मातेला काळजी वाटायला लागली की जोपर्यंत पुत्र होणार नाहीये तोपर्यंत मुक्ती नाही होणार. मग आता करायचं काय? तर तप करायला हे दोघही जण जाऊन बसले. का नाही? घोर अशा मनामध्ये जाऊन तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्येच्या माध्यमातून कोणाला प्रसन्न करून घेतलेले आहे? साक्षात भगवंतांना, शिवशंकरांना प्रसन्न केलेले आहे. आणि समोर भगवंत एक दिवस प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर भगवंतांनी विचारले, सांग तुला काय हवंय? तर त्या वेळेला आमची अंजनी माता म्हणते की मला भगवंता असा पुत्र हवा आहे की जो तुमचा अंश असतो. आता इतक्यावर थांबलेली नाहीये. भगवंता मला असा पुत्र हवाय की सगळं
सहाय्याने अनेक जीवांचा उद्धार होईल असा पुत्र मला. मातेने अजिबात असं मागितलेलं नाही की मला असा पुत्र दे माझ्या जीवनाचं कल्याण करेल, मला पुढे माझं म्हातारपण अगदी सुखात आनंदामध्ये जाईल, अष्टसिद्धी आमच्याकडे नांदायला लागतील, आमच्या घरी लक्ष्मी नांदत राहील वगैरे वगैरे. काय मागितलं काय मागितलं तर आम्हाला असा पुत्र दे ज्याचा जय जयकार हे सगळं वर्ष करेल. आणि भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलं, आशीर्वाद दिला. आता याच क्षणाला आमच्या पवन देवानी शिवांचा तो वीर्याचा प्रसाद ग्रहण केलेला आहे, तो धारण करून ठेवलेला आहे. आणि त्याच वेळेला अयोध्येमध्ये आमच्या दशरथ महाराजांनी काय केलेलं आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केलेला आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला, यज्ञामधून यज्ञ देवता प्रकट झाली, पायसाचा प्रसादाचं दान घेऊन त्या ठिकाणी ते दशरथाच्या हाती दिलं आणि सांगितलं सगळ्या राण्यांना काय कर, त्याचं वाटप कर. आणि सगळ्यांना कौशल्यला प्रसाद दिला, त्याच्यानंतर आमच्या सुमित्रेला दिला आणि शेवटी आमचे दशरथ महाराज आपल्याला आठे कैकेयीकडे. आता ही उचलून बसलेली होती, हातामध्ये तो प्रसाद घेतला आणि दुसरे नखरे झालेले होते, ग्रहण केला नाही. आणि तितक्याच वेळेत आकाशातून भरकणे गार आली आणि त्या प्रसादाचा काही भाग उचलून घेऊन गेली. आणि घेऊन गेली ती भेटली कोणाला, आमच्या पवन देवांना, पवन देवांकडे असणारा अंश आणि हा प्रसाद या दोघांना एकत्र करून या आमच्या अंजनी मातेच्या उदरामुळे आमच्या या पवन देवाने काय केला, तिच्या गर्भामध्ये स्थित केला. म्हणून हा पवन पुत्र. म्हणून आमच्या या हनुमंतांना कितीतरी नावं आहेत. ते पवन सुत आहे, ते केसरीचे पुत्र म्हणून केसरी नंतर, ते अंजनीचे पुत्र म्हणून अंजनी कुमार आहेत, ते हनुमतीला मार लागला म्हणून हनुमंत सुद्धा आहेत. अशी ही कित्येक मारुती, मरुदक म्हणजे पवन म्हणून मारुती, अशी कितीतरी नावं आमच्या या हनुमंतांनी ग्रहण केलेली आहेत. आता मातेच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाले, सगळे डोहाळे तिथे आमच्या केसरीनी पुरवलेले आहेत. आणि आमची ही अंजनी माता सतत काय करते, पुराण श्रवण ग्रंथांचं वाचन करते, भागवत वाचन करते. आणि तो एक दिवस असा उजाडला दिवस होता चैत्र पौर्णिमेचा. पहाटेची वेळ होती, सूर्यनारायण आपल्या एक चाकाच्या असणाऱ्या रथावर आरूढ झालेले होते. समोर आमचा अरुण सारथी तो रथ हाकत होता. भगवंत घाई करतायत, आता उशीर नको, लवकर चल. आमच्या हनुमंतरायांचा आता आगमन होण्याची वेळ झालेली आहे. आकाशामध्ये तांबूस रंग, पिवळसर रंग, केशरी रंग पाकायला सुरुवात झाली. आणि हातामध्ये सुंदर अशी सुमन घेऊन, सुगंधित सुमन घेऊन सगळे देव देवता त्या ठिकाणी स्थानापन्न झाले. सगळे गंधर्व गायला लागले आणि त्या ठिकाणी सगळे वाद्य वाजू लागले. सगळे भगवंत जेवढे म्हणून देव होते सगळे गोड कौतुकाने, यक्ष किन्नर 33 कोटी म्हणतो की नाही, सगळ्या देवांनी हजेरी लावली. हातामध्ये फुलं घेऊन त्या केशरी रंगामध्ये तो क्षण आला. चैत्राची ती पौर्णिमा आणि आमच्या सूर्य देवांचा त्या ठिकाणी आगमन झालं. आणि आमच्या अंजनीच्या त्या राजमहालामध्ये त्या ठिकाणी भगवंतांचा जन्म झाला. महारुद्र प्रकटला, हनुमंत जन्माला आला. बोला श्री हनुमान भगवान की जय. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम.
सगळ्या जणी गोळा झाल्या आणि छान अगदी बाळाला धावून आपण घातल्यानंतर त्याला छान अगदी असं राज लेणं अलंकार कपडे सगळे घालण्यात आले आणि त्याच्यानंतर बाळाला जोजविण्यात आलं आणि त्याच्यासाठी पाळणं प्यायला सुरू बाळा जो जो रे बाळा जो जो रे हनुमंता श्रीरामांच्या भक्ता बाळा जो जो रे बाळा बाळा जो जो रे आरती करायची सगळ्यांनी